निरालंबामध्ये आनंद मालकाची सभा भरलेली होती म्हणे. अनादि भवंतीच्या ठाई आनंद सभा भरली गणदाट. त्यामध्ये वाम बाजूला शादत्त महाराज सर्व पुरोहितासहित त्या ठिकाणी बसून सभा चालू होती. त्या सभेमध्ये जीव हे आनंद मालकाच्या मांडीवरती बसलेलं होतं. जीव कुठं होतं? आनंद मालकाच्या मांडीवर बसलेलं होतं. आता इथं प्रश्न उद्भव होते, आनंद निर्गुण निराकार आहे तर मांडी कुठून आली? प्रश्न कुठेही निर्माण होते. डोकं चालल्यावर, डोकत नाही गेल्यावर प्रश्नच निर्माण होत नाही की नाही. म्हणून अतिशहाण्या लोकांना काही माणसं जवळ राहू देत नाहीत. अतिशहाण्या लोकांना जवळ राहू देत नाहीत. जास्त विचारपूस करणाऱ्या लोकांना जवळ राहू देत नाहीत लोक. आताच तुम्हाला बोलून गेलो ना मी, कायेचं वेगळं असणारं ते रूप आहे. अवधूत नावाचा अवतार कसा आहे? अवयव धुतले ते अवधूत, अवयवच नाही. खांदे कावडी पारधिवेश अमोघ दर्शन सखया. जय जय अवधूत प्रभु राया. वंदिन तुमचे पाय हो. जय जय अवधूत प्रभु राया. वंदिन तुमचे पाय हो. जय जय अवधूत प्रभु राया. वंदिन तुमचे पाय हो. आतापर्यंत आपण दत्त महाराजांसाठी टाळ्या वाजविल्यात. आता एकदा भजनेसाठी टाळ्या वाजवा बरं. मला नाही ऐकू आली, जोरात वाजवा. ही भजनी फार लांबून आणलीत. ओळख आहे की याची? हे बापू सोबतच राहणारी भजनी होतं आणि उत्कृष्ट असं सुंदर भजनी आहे. असो, सर्वांचं मेळ एक झाल्याशिवाय त्यातून रस बाहेर पडत नाही. म्हणूनच महाराजांनी सांगितलंय, लावणी मृदंग स्मृती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. स्वर म्हणणाऱ्याचा, वाद्यकामाचा, या सर्वाचा एक जीव झाले की त्यातून आपोआपच रस बाहेर पडते. त्याला नाद ब्रह्म प्रसन्न झालं म्हणतात. असो, आणि त्या आनंद मालकाच्या मांडीवर बसलेले जे जीव आहे, त्या जीवानी सहज निरालंबातून कर्मसृष्टीकडे डोकावून पाहिले. बर्डीवर सप्त्याला आले आणि मोठ्या गोट्यावर जाऊन गावात वाकून पाहिले काय चालले म्हणे. आझाद चौकातल्या भजीच्या गाड्याचा वास आला. आता मी सप्त्याला थांबना गाड्या, मी खालीच जातो म्हणलं. सृष्टीचं सुख फार चांगलं दिसायलंय. लेकरन बाळन, पत्नीन, डोरण, पोरण, माड्यान, गोड्यान, गाड्यान, खूपच सुंदर वाटायला म्हणले कर्मसृष्टीचं सुख. हा, एक क्षणिक सुख आहे म्हणून त्याचं लक्षात आलं नाही.
विषयाचे समसुख बेगडाची बाबुली, विषयाचे समसुख बेगडाची बाबुली, अभराची सावली जाईल लया, अभराची सावली जाईल लया, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. आता याचं बारकाईनं चिंतन करा. इथं कथेत जरी चिंतन करता आलं नाही तर घरी गेल्यावर बारकाईनं चिंतन करा. आपल्या पत्नीचा, आपल्या पतीचा, आपल्या मुलाबाळाचा, आपल्या घरच्या लोकांचा किती जन्माचा संबंध आहे? किती जन्माचा संबंध आहे? त्यांचा आणि आमचा किती जन्माचा संबंध आहे? एका जन्माचा संबंध आहे. गेल्या जन्मात आम्ही कुठं होतो की, आणि पुढचा जन्म माणसाचा मिळतेच की नाही की हे प्रश्न आहे. निदान देवासारखं वागता आलं नाही माणसाच्या जन्मात येऊन, माणसासारखं तरी त्याला वागता आलं पाहिजे. माणसासारखं तरी त्याच्याकडं माणुसकी असलं पाहिजे, म्हणजे पुढचं जन्म निदान माणसाचं तरी मिळते. पण त्याच घरी मिळते की नाही याची शाश्वती नाही. म्हणून पतीचा, पत्नीचा, मुलाबाळाचा, घरादाराचा, आई वडिलाचा फक्त एका जन्माचा संबंध आहे. ते सुद्धा एका जन्माचा संबंध पक्का नाही हो. आमच्या आनंद एका भजनामध्ये महाराजांनी खूप सुंदर सांगितले. बाईल रडे सुखासाठी, बाईल रडे सुखासाठी, मुला बाळाची करुण तुटी, मुला बाळाची करुण तुटी, संसार करील दुसऱ्याचा, येथे सखा नाही कोणी कोणाचा, आनंद वाचून जीवाचा सखा नाही कोणी कोणाचा, आनंद वाचून जीवाचा सखा नाही कोणी कोणाचा. हे वस्तुस्थिती आहे. तुम्ही पाहते यायला लागले, आता चालू आहे. 2-3 लेकरं झाल्यावर सुद्धा पती पत्नीची भानगड झाल्यावर लेकरं टाकून देऊन त्या बाईनं दुसरा नवरा केलेले बरेचसे काही प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडलेले आहेत. मग सुख कशात आहे? विषय सुखामध्ये सुख आहे, लेकरा बाळात आनंद नाही. बाईल रडे सुखासाठी, मुलाबाळाची करुण तुटी, संसार करील दुसऱ्याचा. आता हे शेवटचं टोक आहे. आता याच्या पलीकडे विचारच कशाचा करायचं काम नाही. सब पैसे के भाई अपना दिल का साथी नहीं कोई, जब लग अपने पल्लों में पैसा तब लग मीठा बोले, संगत संतन की कर ले जन्म का सार्थक कच कर ले. संतन की संग कर ले तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग कर ले तेरी अच्छी बनेगी, संतन के संग कर ले तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी.
जोपर्यंत आमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत या जगात आमचा मान आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु और परशुराम. जसं जसं पैसा वाढायला लागलं तसं माणसाचं भाव वाढते. मग किंमत पैशाची आहे की माणसाची आहे? नोकरीवाले मंडळी, चांगलं लक्षात असू द्या. जोपर्यंत तुमचा पगार चालू आहे तोपर्यंत तुमची सुव्यवस्था होते. पगार संपल्यावर तुमचंच पोरग तुम्हाला म्हणते, बाबा तुम्हाला काही कळत नाही, मधल्या घरात बसत जा, घरात कोणी आल्यावर बैठकीत येत जाऊ नका. तुमचे पैसे गेले बोंबलत. सुख के सब साथी, दुख में न कोई. 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 मेरे राम तेरा एक दूजा मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई. सुख के सब साथी दुख में न कोय. एकंदरीत सांगायचं म्हणजे सत्य तू प्रभू तू सत्य है, हम मिथ्या है. जगत मिथ्या है, प्रभू सत्य आहे. पण त्या सत्य परमेश्वराकडे बसूनच त्या जीवानं या कर्मसृष्टीची इच्छा केली, या कर्मसृष्टीच्या दुःखाची इच्छा केली, सुखाची नाही. इथं केवळ दुःखानं भरलेला संसार आहे. दुःखाचे मूळ संसार, तुला खाज कोरडी थोर, नको खाजू रे खरा खरा, येत नाही सुखाचा थारा. बोलू नको मना संसारा, इथं नाही सुखाचा थारा. तू म्हणशील माझे गोत, ते वैरी तुझे साक्षात, लोटी ती मोह भौऱ्यात, तुला फिरवी ती गरगरा, येत नाही सुखाचा थारा. कामिनी नवे कटियार, प्रेमाचा करील तुझा वार, मायेच करून मांजर, तुला फिरविल दारोदारा, येत नाही सुखाचा थारा. बोलू नको म्हणा संसारा, येत नाही सुखाचा थारा. देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने देखा, देख लिया संसार हमने देख लिया. देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने देख लिया. संसार हमने देख लिया. तन निरोग धन जेब में जब तक, मन से सेवा करोगे तब तक, मानेगी परिवार हमने, देख लिया संसार संसार हमने देख लिया. देख लिया संसार हमने देख लिया.
तन निरोग धन जेब में जब तक मन से सेवा करोगे तब तक मानेगा परिवार। हमने देख लिया संसार, हमने देख लिया। अशा संसाराची इच्छा करून त्या जीवानी देवाला विचारलं, देवा मी कर्मसृष्टीला जाऊ का? देवानी सांगितलं, तुझी जर इच्छा असेल, तुला जर त्या नरकरूपी संसारात जर तुला आनंद वाटत असेल तर तू का जात नाहीस? तुझी जर इच्छाच जर असेल तर का जात नाहीस? जीव तिथून निघालेले कर्मसृष्टीतून येत असताना ते 35व्या पदावर जीव आल्यावर, जीव कुठून निघालेले आहे? 41व्या पदावरून निघालेले आहे. जीवाचं ठिकाण कुठलं आहे? 41वं पद आहे. आपल्या दत्त महाराजाची मूर्ती किती किलोची आहे? 41 किलोची आहे. 41 किलोचं मर्म तुमच्या लक्षात आलं का? आमचं जीवाचं मूळ माहेर आहे ते. 41 पद कोणतं आहे? जीवाचं मूळ माहेर आहे. आपण म्हणतो की नाही, निरालंबीचा देवाला मला होणे आला ग बाई, दिगंबर बोलावे आला. नाही का? ते मूळ माहेर आहे आमचा. 41वं पद आहे. माझ्या वतनाचे गाव, निरालंबित्याचा ठाव, अमृतार्णवतयाचे नाव, तेथोनी मज मूळ पाठवा, मला न्याहो आपुल्या गावा. माझी विनंती सद्गुरु देवा, मला न्याहो आपुल्या गावा. मूळचं ठिकाण आहे आमचं. त्या 41व्या पदावरून जीव निघालेले आहे. आणि 35वं पद हे श्रीमायेचं आहे. कोणाचं आहे? श्रीमायेचं आहे. श्रीमाया म्हणजे कोण आहे महाराज? आपल्या पाठीमागा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बसलेले आहे माईसाहेब. हे कोण्या पदावरले होता? 35व्या पदावरले होतं. 35व्या पदावरली श्रीमाया आहे. म्हणूनच आधी शक्ती श्री भगवती हो, सह्याद्री पर्वती अक्षयराई अमरावती. आणि त्या 35व्या पदावरल्या श्रीमायेनं त्या जीवाची थोडस कळवळा करून जीवाला सांगितलं, बापू जयाचं नव्हतास रे. कर्मसृष्टी फार विचित्र आहे. त्या कर्मसृष्टीच्या मोहजाळ्यात एकदा जीव अडकला, त्या कोसल्याच्या किड्यासारखं त्याला बाहेर निघायला त्यानं दार बुजून घेते. त्याला बाहेर सुद्धा निघता येत नाही. कोसल्याचा किडा पाहिला का तुम्ही? पाहिला का? दत्त महाराजांनी 24 जणांना गुरु मानलेत, केले नाही, मानलेत. आता बरेच काही लोक दत्त महाराजांना 24 गुरु केलेत, मग आम्हाला काय फरक पडाले म्हणाले. अरे पिष्य हो, गुण घेतलेत. जो मी जयाचा घेतला गुण, तो मी गुरु केला जान. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. गुरु एकच असते, बाप एकच असते. लय पैसेवाला झाला म्हणून कोणालाही बाप म्हणायचं नसते. म्हणता का? घरच्या बाजूचा माणूस चांगला पैसेवाला श्रीमंत आहे म्हणून त्याला बाप म्हणता येते का? बाप तो बापच. गुरु एकदाच असते. मग ते लंगडा असो, खुळा असो, आंधळा असो, वाकडा असो, तिकडा असो, चांगला असो की वंगळा असो. आला ध्यानात? 12 गुरु बदलायचं नसते. 12 गुरु बदलणाऱ्याची पातिव्रता भक्ती नाही. लक्षात ठेवा. आदिल्या व्रतारा काम नव्हे पुरा, म्हणून व्याभिचारा सोकली. हे व्याभिचारी भक्ती आहे गुरु बदलणाऱ्याची. गुरु बदलल्यानं काय होत नाही, स्वतः बदलावं लागते. देव बदलल्यानं काय होत नाही, स्वतः बदलावं लागते. ठिकाण बदलल्यानं काय होत नाही, स्वतः बदलावं लागते. स्वतः जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत आमचा परमार्थ त्या देवाला मान्य नाही.
आणि स्वतःत बदल होणे याचंच नाव परमार्थ आहे. बाकी काही नाही. जास्त पोत्या वाचलं म्हणजे परमार्थ आहे, जास्त वाऱ्या केलं म्हणजे वाऱ्या करून काय करता? तीर्थाशी गेले काय खून नाही पलटले अवगुण. काशीला जाऊन आलं आणि गावात येऊन पारावर उतरलं. मयासारखं पुजारी बसलेलं होतं आणि ते पुजारी मयासारखं रोज एक गावाला फिरणार होतं. कुठं जाऊन आले म्हणला? काशीला गेलो होतो. काशीला गेल्यावर काहीतरी सोडावं लागते म्हणा. काय सोडलंय तुम्ही? त्यांनी सांगितलं काशीला जाऊन मी राग सोडलो बुवा. मला माणसं फार विचित्र हो. काशीला जाऊन काय सोडतात सांगू का? सांगू? कब्बशीत चहा पिणं. कब्बशीत नाही पिलं तर काय वाटीत डोसणं झालं काय? वाटीत पियाला की हा पुढं मोहाच्या पत्रवाळीत जेवायचे नाही. मोहाच्या पत्रवाळीत केव्हा जेवतात लोक? वर्षाला एकदाच पित्राला. मोहाच्या पत्रवाळीत नाही जेवलं तर दुसऱ्या पत्रवाळीत खायला झालं काय? या खाण्यापिण्याच्या वस्तू सोडायच्या नाहीत. मी सुपारी सोडली, मी साखर सोडली, मी पोळी सोडली, थोतांड आहे सर्व. मी चपल्या सोडल्या, मी शर्ट सोडलं, काही सोडलं तर काही होत नाही. हे सर्व दाखवायचं आहे. हे दांभिकपणा आहे. अंतरंगातले विकार सोडा, देवाला प्रिय होसाल. शुद्ध शुद्ध असती जेची, तेची पावती मोक्ष पदासी. जन्मोन जन्मी तुझा दास, न भजे दैवताशी. देवराज प्रभू माझा पूर्णानंद तेजोराशी. नरोत्तम विनवितो देई ठाव चरणाशी. आरती गुरुपूजा जन्म मरण दूर. आरती सद्गुरुनाथा स्वामी सद्गुरु समर्था. काया वाचा मनोभावे चरणी ठेवी येला माथा. म्हणून महाराज त्या ठिकाणी बाकीचं काही साधना करायची गरज नाही हो. फक्त अंतरंग शुद्ध करण्याची गरज आहे. ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे त्याच्या जवळ सारखं देव आहे. मग त्याचं अंतकरण शुद्ध करण्याचं साधन काय आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर नाम आहे. नामाच्या वेगळं दुसरं कोणती साधना नाही. जसं वरचा अंगाचा वास येऊ लागले की आपण साबणाचा वापर करतो. वरच्या अंगाचा घामाचा किंवा मळाचा वास येऊ लागले की आपण कशाचा वापर करतो? साबणाचा वापर करतो. एकदा नाही दोनदा लावून धुतो, आहे का नाही? वरचा अंग निर्मळ करण्यासाठी साबणाची गरज आहे आणि अंतरंग निर्मळ करण्यासाठी नामाची गरज आहे. नामानं अंतरंग शुद्ध होत असते. विकारच उरत नाहीत. विकार घालवण्याचा सोपा मंत्र जर काय असेल तर तो आमच्या गुरु महाराजांना आमच्या कानात सांगितलेले मंत्र आहे. बाकी त्याला इलाजच नाही. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही डॉक्टराकडे गेल्यावर सुद्धा याचा इलाज नाही. मन हे तुम्हाला ऐकायला सप्त्यात मिळतंय, डॉक्टरकडे मिळत नाही. शरीरामध्ये मन नावाचा पार्ट नाही. आलं ध्यानात? शरीरामध्ये चित्त नावाचा पार्ट नाही. या सर्व काही विकार शरीरामध्ये एक्सरा केल्यावर किंवा दुसरं काही तुमचं सोनोग्राफी वगैरे केल्यावर हे दिसत नाहीत. हे गुप्त रूपाने आहे. हे विकार घालवले की आम्ही त्या देवाच्या जवळचे झालो. बरं असो, त्या ठिकाणी महाराज श्रीमायेनं त्या जीवाची कळवळा करून जीवाला सांगितलं, तू जाऊ नाही त्या ठिकाणी चाललास. बरं असो, तुझी इच्छाच आहे, पण जात असताना मात्र मी तुला 4 गोष्टीची शिदोरी देतो आणि ते शिदोरी घेऊन सोबत जा. त्या श्रीमायेनं त्या जीवाच्या सोबत 4 गोष्टी बांधून दिल्या. कोणकोणत्या? जीव, दैवता, प्रपंच, परमेश्वर. हे काय आहेत? पदार्थ आहेत. 4 पदार्थ. 4 पदार्थ सखोलार्थ घ्या तुम्ही ओळखून. आदिगण आदिगण घ्या ओळखून. आमचा इथला प्रवास संपल्याच्या नंतर, कुठला? या मृत्यूलोकाचा. मृत्यूलोकाचा प्रवास संपल्याच्या नंतर आम्हाला जात असताना प्रत्येक पदाचे देवी देवता विचारणार आहेत, तुझ्याकडे जीव, दैवता, प्रपंच, परमेश्वराचं ज्ञान आहे का? जीव, दैवता, प्रपंच, परमेश्वराचं ज्ञान आहे का?
ते ज्ञान ज्याला सांगता येते त्यालाच ते पद ओलांडून पलीकडे जाता येते. नुसतंच नाम जपणाऱ्याला नाही. काही लोक परनामन निजनाम घेण्यासाठी साधू संताला संन्याशाला सोडून संसाराला गुरु करायला येतं. धोतरवालेला गुरु करायला येतं. संन्याशी सोडून का तर ते परनाम देते, निजनाम देते. परनाम नाही, तुम्ही देवाला उघाडून पिलं तरी देव तुमचा होत नाही. विकार पहिले काढा आणि 4 पदार्थाचं सखोल अर्थ घ्या, त्यावेळेस देव तुमचा आहे. आणि ज्याचं आचरण नाही त्यानं परज्ञानी असला काय, परनामी असला काय, निजनामी असला काय, त्याचं परमार्थ देवाला मान्य नाही. नाही निर्मळ जीवन त्याशी काय करील साबण. त्याचा अंतरंगच शुद्ध नाही, विकारानं भरलेला आहे. त्यानं कोणतंही नाम जपलं तरी ते नाम देवाला मान्य. बरं, औषध महत्वाचं आहे की पथ्य महत्वाचं आहे? पथ्य महत्वाचं आहे. आता बरेच लोकांना शुगर झाले नाही का? शुगर हे पथ्यानं कंट्रोल राहते की गोळ्यानं? पथ्यानं कंट्रोल राहते. गोळ्या खायला लागले आणि चोरून चाय बी पियायला लागले. कस कमी होईल नाही का? लोकांचं उदाहरण सोडून द्या, आपलं बापूच घ्या. बापूला शुगर आहे. आता ठिकठिकाण्यावर गेल्यावर बापूला नाईलाज असतो, चहा प्यावं लागते. गोळ्या खाणं चालू आहे, चहा बी पिणं चालू आहे. शुगर 550 आहे. अवपतन आहे की नाही? हा, मग औषध महत्वाचं आहे की पथ्य महत्वाचं आहे? पथ्य महत्वाचं आहे. आता याचं उलट घ्या. आपल्याला सुद्धा नाम जपण्यापेक्षा आचरण महत्वाचं आहे. ज्याच्या जीवनात आचरण आहे त्याचा परमार्थ देवाला आवडते. म्हणूनच एका ठिकाणी महाराजांनी सांगितले, तुकडोजी महाराजांनी, भावते ते देवाईशी संताची वाणी, भावती संताची वाणी. आचारा वाचून पाहिला का कोणी, आचार वाचून पाहिलं का कोणी. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाना पावायचा नाही रे, देव आशाना पावायचा नाही. ओ म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा आशान भावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भावते ते देवाईशी संताची वाणी, आचारा वाचून पाहिला का कोणी, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देवाशान पावायचा नाही रे, देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा, देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा, देव भावाचा नाही कोणाचा बापाचा, देव भावाचा नाही कोणाचा बापाचा. तो भाव कसा तयार होते? अंतरंगातले सर्व विकार दूर झाले की आपोआप भाव प्रगट होते. आणि शुद्ध भाव झाले की ते देव आमच्यापासून दूर नाही, ते देव आमच्या जवळच आहे. देव अंतरात नांदे, देव दाही